ऍक्टिव्हिटीजमध्ये A9 नंबरची LDR ची स्लिप जर तुमच्या समोर आली तर तुम्हाला काय काय लिहायचं याच्यावरती आपण एक नजर टाकतोय बघा. एम काय लिहायचंय तुमच्या समोर ठेवलंय, टू स्टडी द इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन LDR. सो लाईटच्या इंटेन्सिटीचा काय फरक पडतो LDR वर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ॲपरेटस तुमच्या समोर ठेवले आहेत बघा, जे आपण रेग्युलर वापरणार आहोत. LDR आपल्याला लागणारच आहे, लाईट सोर्स लागेल, मल्टीमीटर लागेल आणि एक मेजरमेंटसाठी मीटर स्केल लागेल. डायग्राम जी पुस्तकामध्ये आहे ती तुम्ही काढायची आहे. काही ठिकाणी तुमचे एक्झामिनर सांगतील डायग्राम काढायची काही गरज नाही, कारण इथे आपल्याला प्रोसिजर लिहायची असते आणि डायग्रामला 1 मार्क लिहिलेला ऍक्टिव्हिटीच्या स्लिपमध्ये कुठे दिसत नाही. त्यामुळे डायग्राम ही सुद्धा आपण ऑप्शनल ठेवूया. तुम्ही तुमच्या टीचर्सना विचारून घ्या की डायग्राम काढणं आवश्यक आहे का. जर ते म्हणत असतील तर त्या पद्धतीने डायग्राम जे आहे ती तुम्ही काढा. ओके. याच्यामध्ये फॉर्म्युलाला काही वेगळा मार्क ऍक्टिव्हिटीमध्ये ठेवलेला नाही, त्यामुळे जर फॉर्म्युला असेल तर लिहा, नसेल तर नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. सो या पद्धतीने आपण एम, ॲपरेटस आणि डायग्रामकडे बघितले. पुन्हा एकदा सांगतो, डायग्राम आवश्यक आहे की नाही ऍक्टिव्हिटीमध्ये हे तुमच्या शिक्षकांना विचारून घ्या. उगाच त्याच्यामध्ये वेळ घालवू नका, कारण ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे फक्त अर्धा तासाची वेळ आहे. त्यानंतर आपण प्रोसिजरकडे जातोय, कारण की प्रोसिजर आपल्याला कंपल्सरी आहे. राईटअप ऑफ द ऍक्टिव्हिटीला 1 मार्क दिलाय बघा. सो प्रोसिजर मी थोडक्यात लिहिलेली आहे. कशा पद्धतीने आपण LDR ठेवणार आहोत, त्याच्यानंतर कनेक्शन कशा पद्धतीने असेल आणि पुढे काय काय करायचं ते सगळं मी स्टेप बाय स्टेप लिहिलंय. सो हे आपलं प्रोसिजरमध्ये येईल, ज्याला आपल्याला 1 मार्क मिळेल. त्यानंतर त्यांनी क्लिअर कट सांगितले, प्रोसिजर म्हणजे राईटअप ऑफ द ऍक्टिव्हिटीला 1 मार्क म्हटलंय आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑब्झर्वेशन टेबल हे जे आहे त्याला प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन्स वगैरे असं काहीतरी म्हटलंय. पुढे बघितलात तर एकूण आपल्याला 6 रिडिंग्स त्यांनी घ्यायला सांगितलेत, कारण की जर स्लिप बघितलात तर त्यांनी म्हटलं टेक 6 डिफरंट रिडिंग्स फॉर रेजिस्टन्स R अगेन्स्ट डिस्टन्स D. सो ग्राफ काढा वगैरे असं काही कुठे म्हटलेलं नाहीये, फक्त ड्रॉ द कन्क्लुजन असं म्हटलंय. सो कन्क्लुजन याच्यावरून काढा असं त्यांनी म्हटलंय. आपण रेग्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये काय केलंय तर ग्राफ काढला होता आणि 6च रिडिंग घ्यायला सांगितले. मी 3, 6, 9 हे जे तेव्हा घेतलेला जो प्रयोग होता त्याच्यानुसार मी घेतले. आपल्याकडे साधारणतः समजा 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर समजा लांबीची ती स्केल असेल प्रॉपर, तर तुम्ही 5, 10, 15, 20, 25, 30 अशा पद्धतीने सुद्धा अंतर ठेवू शकता. ते काय अंतर 3, 6च्या पटीने यायला पाहिजे असं काही नाही, तर ते तुम्ही बदलू शकता. माझ्याकडे ती रिडिंग आता मी पुन्हा घेतलेली नाही, ती तेव्हा घेतलेली जी रिडिंग्स आहेत, जो आपण मेन ऍक्टिव्हिटीचा पार्ट घेतला होता त्यातली फक्त खालची जी 4 रिडिंग्स होती ती मी ते या ह्याच्यामध्ये कट केलेली आहेत. सो या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्हाला दिसतोय जसं डिस्टन्स वाढवत गेलो आपण तसा काय झालाय, रेजिस्टन्स जो आहे तो वाढत गेलेला आहे. आणि मग याच्यानंतर आपल्याला याच्यावरूनच आपल्याला कन्क्लुजन काढता येतं. आपण असं म्हणू शकतो की जसं डिस्टन्स वाढतोय तसा रेजिस्टन्स काय होतोय, वाढतोय. हे आपलं कन्क्लुजन असेल. आणि त्याच्यावरून इंटेन्सिटी बद्दल काय सांगता येईल ते पण बघूया. आपलं कन्क्लुजन कशा पद्धतीचं राहील याच्यावरती एक नजर टाकूया. इथे पहिलं वाक्य जे रेग्युलर तुम्हाला दिसलं होतं त्याच्यानुसार लिहिलं बघा, ॲज द डिस्टन्स बिटवीन लाईट सोर्स अँड LDR इन्क्रीजेस. कारण ते जे अंतर D होतं ते म्हणजेच काय होतं, लाईट सोर्स आणि LDR याच्यामधलं अंतर होतं. ते जेव्हा इन्क्रीजेस, रेजिस्टन्स ऑफ LDR ऑल्सो इन्क्रीजेस. ते अंतर वाढल्यानंतर रेजिस्टन्स वाढलेला सुद्धा आपण बघितला होता. आणि पुढे मी असं म्हटलं, इट मीन्स दॅट ॲज द इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन LDR डिक्रीजेस. कारण जसं तुमचं अंतर वाढतंय म्हणजेच काय होतं बघा, तुम्ही लाईट सोर्स काय करताय, LDR पासून लांब घेऊन जात आहे आणि त्यामुळे इंटेन्सिटी काय होईल त्या लाईटची, जसं तुम्ही लांब नेणार तो अंतर वाढवणार तशी इंटेन्सिटी ऍक्च्युअली काय होते, कमी कमी होत जाणार लाईटची त्या LDR वर पडणाऱ्या. बरोबर आहे. आणि त्यामुळे असं म्हटलंय, ॲज द इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन LDR डिक्रीजेस, रेजिस्टन्स ऑफ LDR इन्क्रीजेस.